हॅलो फ्रेंड्स. तर आज आपल्याला बनवायचे आहेत बेसनाचे लाडू. तर बघा, आपल्याला सुरुवातीला बेसन पीठ चाळून घेणार आहोत. आपण 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बघा, कढई आपण तापाय ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आपण लगेच टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 2-3 चमचे तूप टाकून त्याला कंटिन्यू हलवत राहणार आहोत. बघा, याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आपल्याला तूप चांगलं मिक्स करून घेणार आहोत. सर्व बाजूने तूप मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे कंटिन्यू. बघा, अशा पद्धतीने परत आपण 2 चमचे थोड्या वेळाने 2-2 चमचे तूप टाकून त्याला कंटिन्यू हलवत राहणार आहोत, जेणेकरून तूप पूर्ण बेसन पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने बघा, आता आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे. माझ्याकडनं थोडंसं करपलं आहे. परत आपण 2 चमचे तूप टाकून परत एकदा हलवून घेणार आहोत. बघा, आता आपलं बेसन पीठ तूप सोडायला लागलेलं आहे. छान पद्धतीने सगळं तूप मिक्स झालेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्याला पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण 2 वाट्या बेसन पिठी साखर बनवली आहे. तर बघा, आपल्याला भरपूर गोड प्रमाणात हवे असेल तर, नाहीतर जेवढं बेसन पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पिठी साखर, आपण 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तर 1.5 वाटी पिठी साखर मिक्स करून आपल्याला असे लाडू बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे. माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपले लाडू वळून झालेले आहेत. खूप छान होतात. ते एकदा नक्की ट्राय करून पहा. थँक्यू.